नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी आहे. आघाडीबाबत निर्णय घेताना स्थानिक नेत्यांचं म्हणणं हे ग्राह्य पकडण्यात यावं, या संदर्भात काँग्रेसच्या राजकीय समितीत चर्चा झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तसंच प्रादेशिक स्तरावर आघाडी करताना काँग्रेसचं नुकसान होऊ नये या अटीवर आघाडी करावी, याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते. विविध राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं आघाडी करावी, तसंच निर्णयात सगळ्यांचा समावेश आवश्यक असल्याचं मत या चर्चेदरम्यान 40 सदस्यांनी मांडलेलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या राजकीय समितीतही या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, गुड मॉर्निंग. आणि जी काँग्रेसची खरं तर चिंतन बैठक झालेली आहे, चिंतन शिबिर जे होतं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे स्थानिक नेत्यांचं म्हणणं ग्राह्य धरावं, अशी मागणी या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी श्रेष्ठींकडे केलेली आहे. बरोबर आहे. खास करून जर बघितलं आपण म्हणाली तर 3 दिवसाचं चिंतन शिबिर उदयपूर राजस्थानमधील ताज करावली इथे सुरू आहे. आणि या दरम्यान काल ज्या पद्धतीनं दिवसभर चर्चा झाली, त्यामध्ये राजकीय समितीमध्ये जी चर्चा झाली, त्या समितीला जर बघितलं आपण जवळपास 40 सदस्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. या समितीच्या चर्चेच्या दरम्यान प्रस्तावावर चर्चा होत असताना प्रियंका गांधी आणि राहुल गांधी देखील त्यावेळेस उपस्थित होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्तरावरती आघाडी करताना स्थानिक नेत्यांचं म्हणणं ग्राह्य मानावं, अशा प्रकारचा एक प्रस्ताव या संदर्भात आलेला आहे. सोबतच प्रादेशिक स्तरावर आघाडी करताना काँग्रेसचं नुकसान होऊ नये याच आधारावरती आघाडी करावी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विविध राज्यात काँग्रेसने आघाडी करावी, अशा प्रकारे म्हणजे सध्या महाराष्ट्रात आघाडी आहे, त्याच धर्तीवरती इतरही राज्यात आघाडी होईल का, जे भारतीय जनता पक्षापासून सत्ताला दूर ठेवण्यासाठी. त्यानंतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरती निर्णय घेताना सर्वांचा समावेश असावा, साधारणतः सर्व जेही त्या प्रदेशातील नेते आहेत त्यांचा समावेश असावा, अशा प्रकारची सूचना करण्यात आली. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे की एक प्रकारे जेव्हा राजकीय समिती चर्चा होत होती त्यामध्ये आघाडी संदर्भातला जो महत्त्वाचा निर्णय आहे, जसा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना यापूर्वी कधीच काँग्रेस सोबत नव्हती, दोन्ही विचारधारा वेगळ्या आहे, असं असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं हाच एक मूलमंत्र ठेवून ही महाविकास आघाडी एकत्र आली होती. त्याच धर्तीवरती जर बघितलं आपण तर मध्य प्रदेशात तुम्हाला काही करता येईल का, किंवा राजस्थानमध्ये त्या पद्धतीची तयारी करता येईल का, कारण आता या आगामी वर्षामध्ये राजस्थानमध्ये निवडणूक आहे. अशावेळी राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला कसं सत्तेपासून दूर ठेवावं, त्यासाठी हा प्रस्ताव पुढे आल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 40 सदस्यांनी आपापले प्रस्ताव लिखित स्वरूपात आणले होते, ते मांडलेले आहेत. त्यामुळे एक मोठा बदल काँग्रेसमध्ये या चिंतन शिबिराच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याचमुळे नवसंकल्पाचं नवबदलाचं चिंतन शिबिर आहे, असं वक्तव्य रणजित सिंग सुरजेवाला जे प्रवक्ते आहेत त्यांनी दिले होतं. त्यामुळेच म्हणाली हे अतिशय महत्त्वाचं, म्हणजे एक ऑर्गनायझेशनल चेंज किंवा एक संपूर्णमध्ये काँग्रेसमधला बदल या चिंतन शिबिरानंतर निश्चितपणे पाहायला मिळेल. धन्यवाद प्रशांत या सविस्तर विश्लेषणासाठी.